ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल एका नवीन व्हिडिओमध्ये आपले एकदा पुन्हा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 20 प्रश्न पुन्हा पाहणार आहोत। इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र विषयासंदर्भातले एकूण 20 प्रश्न आपण पाहणार आहोत। प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न असणार आहे। विविध पुस्तकांचा वापर करून आपण हे प्रश्न एकत्रित करत आहोत। MPSC किंवा ISC किंवा इतर परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जात आहेत ते प्रश्न इकट्ठा करून आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासाठी आणत आहोत। तर चला व्हिडिओ सुरू करूया। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन करू शकतात। तर चला पाहूया प्रश्न क्रमांक 1। व्हिडिओला प्लीज लाईक करा। तर बघा मित्रांनो, इथे प्रश्न दिलेला आहे की अक्षीय गतीच्या डॅश डॅश हा परिणाम नाही। इथे प्रश्न विचारलेला आहे की अक्षीय गती जी असते डॅश डॅश हा परिणाम त्याचा नाही आहे। चार पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे। पृथ्वीच्या आस, दिन व रात्र, वर्ष किंवा विषुववृत्तीय फुगीरपणा। तर हे बघा मित्रांनो, अक्षीय गतीचा जे परिणाम होत नाही ते वर्षात होत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2 येथे विचारलेला आहे की 21 जूनच्या अयनदिनी कोणता ध्रुव सूर्यासमोर असतो। मित्रांनो, 4 पर्याय आपल्याला इथे सुद्धा दिलेले आहे। उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव, दोन्ही किंवा यापैकी नाही। तर हे बघा, जेव्हा 21 जून असतो त्यावेळी उत्तर ध्रुव म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे आहे ते सूर्यासमोर असतो, म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। हे प्रत्येक प्रश्न इतर स्पर्धा परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न आहे। विद्यार्थी मित्रांनो, 3-4 पुस्तकाचा वापर करून आम्ही तुमच्यासाठी फक्त 20 क्वेश्चनचा सिलेक्शन करत आहोत दररोजच्या व्हिडिओसाठी। तर अतिशय इम्पॉर्टंट हे क्वेश्चन आहे। असेच प्रकारचे प्रश्न किंवा हेच प्रश्न तुम्हाला TATच्या पेपर 1 आणि पेपर 2ला 10 नोव्हेंबर रोजी पाहायला मिळणार आहे। तर चला पाहूया प्रश्न क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3 असा येथे दिलेला आहे की 15 अंश रेखावृत्त 15 अंश अंतरावरील रेखावृत्तातील स्थानिक वेळ किती फरक पडतो। तर हे बघा, एक सिंपलचा कॅल्क्युलेशन येथे दिलेला आहे। 1 अंश रेखावृत्त म्हणजे 4 मिनिटे। आता तुम्ही येथे आपलं उत्तर देऊ शकतात। 1 अंश रेखावृत्त म्हणजे 4 मिनिट, तर 15 चौक 60 म्हणजे योग्य पर्याय असणार आपला ते ऑप्शन नंबर 4 म्हणजे 60 मिनिटे। हे लक्षात ठेवा की 1 अंश रेखावृत्त म्हणजे 4 मिनिट, तर 15 × 4 = 60 म्हणजे 15 × 4 15 चौक 60 म्हणजे 4 जे आहे ते आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 4 येथे दिलेला आहे मित्रांनो, आकाशात कोणता ग्रह सर्वात तेजस्वी दिसतो। हे बघा, अतिशय सोपा हा प्रश्न आहे की आकाशातला कोणता ग्रह आहे जे सर्वात जास्त तेजस्वी दिसतो। तर मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे शुक्र ग्रह जे आहे ते तेजस्वी ग्रह दिसतो। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5। मित्रांनो, इथे प्रश्न क्रमांक 5 विचारलेला आहे की मंगळ हा डॅश डॅश आहे। 4 पर्याय आपल्याला इथे दिलेला आहे। उपग्रह, अंतर्ग्रह, बाह्यग्रह किंवा लघुग्रह। तर हे बघा मित्रांनो, मंगळ हा काय आहे तर अंतर्ग्रह आहे, म्हणजे पर्याय क्रमांक अंतर्ग्रह आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6। प्रश्न क्रमांक 6 येथे दिलेला आहे की जगातील मासेमारीच्या विस्तृत क्षेत्र कोणत्या भागात आढळतात। 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे। सागरी डोट, भूखंड मंच, सागरी पर्वत किंवा सागरी मैदान। तर हे बघा मित्रांनो, जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्र जे असतात ते असतात भूखंड मंच, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7। आता प्रश्न क्रमांक 7 येथे विचारलेला आहे की आपण पाहू शकता, प्रश्न क्रमांक 7 विचारलेला आहे की जगातील सर्वात खोल गर्ता कोणती। हे प्रश्न जे आहे ते सीटेटच्या परीक्षेत वारंवार विचारला जात आहे। पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, TATच्या परीक्षेत सुद्धा हा प्रश्न 2-3 वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे। MPSCच्या परीक्षेत सुद्धा आणि इतर स्पर्धेत परीक्षेत सुद्धा हा प्रश्न वारंवार विचारला जात आहे की जगातील सर्वात खोल गर्ता कोणता। तर हे बघा मित्रांनो, 4 पर्याय दिलेले आहे। आर्क्टिक हिंदी, पॅसिफिक किंवा अँटार्क्टिक। तर हे बघा मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे
पॅसिफिक म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8। प्रश्न क्रमांक 8 येथे दिलेला आहे की आफ्रिका खंडात कोठे हिऱ्याची खाणी आहेत। हे बघा, आफ्रिका खंडात कोठे हिऱ्याची खाण आहे हे आपल्याला इथे उत्तर द्यायचे आहे। 4 पर्याय दिलेले आहे, कोरे, त्रिपोली, नियामी किंवा किंबले। तर हे बघा मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 4 किंबले। किंबले या ठिकाणी हिऱ्याची खाणी आहेत। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9। प्रश्न क्रमांक 9 आणि अतिशय IMP हा क्वेश्चन असणार आहे। याला तुम्ही स्क्रीनशॉट काढून सुद्धा ठेवू शकतात की टांझेनियामधील सर्वोच्च शिखर कोणते। तर हे बघा, टांझेनियामधील येथे आपल्याला सर्वोच्च शिखर सांगायचे आहे। 4 पर्याय मित्रांनो आपल्याला येथे दिलेले आहे, होगार, किलीमांजारो, तिबेस्ती किंवा मेस। तर हे बघा मित्रांनो, टांझानियामधील जे सर्वोच्च शिखर आहे ते असणार आहे किलीमांजारो, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10। प्रश्न क्रमांक 10 येथे विचारलेला आहे की उत्तर अमेरिकेच्या गवताळ प्रदेशातील मृदा कोणत्या पिकाला उपयुक्त आहे। 4 पर्याय दिलेले आहे, गहू, मका, ज्वारी, तांदूळ। तर हे बघा मित्रांनो, उत्तर अमेरिकेच्या गवताळ प्रदेशातील जे मृदा असते ती गहू या पिकेला उपयुक्त असते, म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे। अशा प्रकारे आपण 10 प्रश्न जे आहे ते भूगोल विषयाचे पाहिलेले आहोत। यानंतर आपण 6 किंवा 7 प्रश्न इतिहास, त्यानंतर राज्यशास्त्र व अर्थशास्त्राचे सुद्धा 3 किंवा 4 प्रश्न पाहणार आहोत। तर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात। तर पाहूया प्रश्न क्रमांक 11। प्रश्न क्रमांक 11 दिलेला आहे, ऑगस्ट क्रांती दिन कोणता। हा इतिहासच्या पुस्तकातून घेतलेला प्रश्न आहे की ऑगस्ट क्रांती दिन कोणता। तर हा अतिशय सोपा प्रश्न आहे। 8 ऑगस्ट जे असतं ते ऑगस्ट क्रांती दिन म्हणून ओळखला जातो। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12। प्रश्न क्रमांक 12 जे आहे ते जनरल नॉलेजचा क्वेश्चन आहे, राष्ट्रीय मतदार दिवस डॅश डॅश या दिवशी साजरा केला जातो। हे बघा, मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो हे आपल्याला इथे उत्तर द्यायचे आहे। 4 पर्याय आपल्या समोर इथे दिलेले आहे की 25 जानेवारी, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी किंवा 26 नोव्हेंबर। तर हे बघा मित्रांनो, राष्ट्रीय मतदार दिवस जे असते ते 25 जानेवारीला साजरा केला जातो, म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते इतर आपला बरोबर उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13। प्रश्न क्रमांक 13 येथे दिलेला आहे की शंकर केशव कानेटकर, अतिशय IMP हा क्वेश्चन असणार आहे मराठीसाठी सुद्धा। विषय भाषा 1 भाषा 2 असो, मराठी भाषेसुद्धा हा खूप IMP प्रश्न असणार आहे आणि हा जनरल नॉलेजचा प्रश्न सुद्धा आहे। आणि इतिहासाच्या पुस्तकात सुद्धा हा प्रश्न दिलेला आहे की शंकर केशव कानेटकर या प्रसिद्ध साहित्यकाचे टोपण नाव काय आहे। तर हे बघा, 4 पर्याय आपल्याला इथे दिलेला आहे, ग्रेस, दत्त, दिवाकर किंवा गिरीश। तर हे बघा, शंकर केशव कानेटकर यांना गिरीश असे सुद्धा म्हणतात, म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे असेल ते आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, म्हणजे प्रश्न क्रमांक 14। प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो येथे दिलेला आहे की ग्रेट बेरियर कोरल रीफ कोणत्या देशाच्या समुद्रात आहे। अतिशय IMP हा प्रश्न आहे। हा प्रश्न TETच्या परीक्षेत सुद्धा विचारला जाऊ शकतो। 10 नोव्हेंबर 2024ला जी परीक्षा आहे, पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, हा प्रश्न TETच्या परीक्षेत विचारला जाऊ शकतो। तर तुम्ही हा प्रश्न म्हणजे स्क्रीनशॉट काढून ठेवा की ग्रेट बेरियर कोरल रीफ कोणत्या देशाच्या समुद्रात आहे। 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया किंवा स्वित्झर्लंड। तर हे बघा मित्रांनो, ग्रेट बेरियर कोरल रीफ हे जे आहे ते ऑस्ट्रेलिया या देशाच्या समुद्रात आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। अतिशय IMP हा प्रश्न असणार आहे, मोस्ट IMP हा प्रश्न असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15। अतिशय सोपा हा प्रश्न इथे दिलेला आहे की सार्कचे मुख्यालय कोणते। सगळे जे प्रश्न आहेत ते MPSCच्या पुस्तकातून घेतलेले प्रश्न आहे, हे लक्षात ठेवा MPSCच्या पुस्तकातून आणि इतर स्पर्धेच्या पुस्तकातून हे प्रत्येक प्रश्न घेतलेले आहे। सार्क या मुख्यालय कोणते। तर ऑप्शन आहे काठमांडू, दिल्ली, ढाका किंवा थिम्पू। तर ऑप्शन पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे, कारण सार्कचे जे मुख्यालय आहे ते काठमांडू म्हणजे नेपाळमध्ये आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16। प्रश्न क्रमांक 16 येथे विचारलेला आहे की खालीलपैकी वेद कोणता नाही। तर हे बघा, सामवेद हे वेद आहे,
यजुर्वेद हे सुद्धा वेद आहे, अथर्ववेद हे सुद्धा वेद आहे, परंतु आयुर्वेद हे वेद नाही. तर ऑप्शन क्रमांक डी म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे असेल ते आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. आता प्रश्न क्रमांक 17 येथे दिलेला आहे मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचे कलम 16. हे बघा, हे राज्यशास्त्राचे प्रश्न आपल्या समोर आलेले आहे. म्हणजे आमचे जे 20 प्रश्न असतात त्या 20 प्रश्नात इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र व राज्यशास्त्र चारही विषयांचा समावेश करून आपण एकूण 20 प्रश्न तुमच्यासाठी आणत आहोत. जवळपास 100 किंवा 150 प्रश्न वाचले जातात. त्या प्रश्नामधून सिलेक्टेड क्वेश्चन म्हणजे फक्त 20 सिलेक्टेड क्वेश्चन तुमच्यासाठी आम्ही रोज आणत आहात. कारण जे परीक्षेत विचारले जातात, TETच्या यापूर्वी जी परीक्षा झालेली आहे 2023 ते 2021, त्या परीक्षेत जशा प्रकारे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्या प्रश्नांच्या अनालायसिस करून तुमच्यासाठी आम्ही सिलेक्टेड क्वेश्चन आणत आहोत. तर प्रश्न क्रमांक 17 येथे दिलेला आहे की भारतीय राज्यघटनेचे कलम 16 कशाशी संबंधित आहे. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. राज्य कारभाराची मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्य, सरनामा किंवा मूलभूत अधिकार. तर हे लक्षात ठेवा, कलम 16 जी आहे ती मूलभूत अधिकाराशी संबंधित आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे असेल ते मित्रांनो आपला इथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 सुद्धा राज्यशास्त्र विषयातला प्रश्न विचारला आहे. तुम्ही प्रश्न वाचून घ्या. प्रश्न थोडा मोठा आहे, याचे उत्तर खाली पण दिलेले आहे. भारताच्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिका डॅश डॅशवर डॅश डॅश उद्देशपत्रिकेवर डॅश डॅश प्रभाव दिसतो. हे बघा, भारताच्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिका आहे त्यावर कोणत्या देशाचा प्रभाव दिसतो. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. कॅनडा, जापान, इंग्लंड किंवा अमेरिका. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. उत्तर खाली दिलेले आहे. उत्तर पाहूया. हे बघा, उत्तर अशा प्रकारे दिलेले आहे. ओवोको, कोवोडो, फक्तोडो किंवा फक्तोबो. तर हे बघा मित्रांनो, येथे उत्तर आपलं असेल भारताच्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेवर जे प्रभाव आहे ते इंग्लंड आणि अमेरिका हा दोघे देशांचा प्रभाव आहे. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे कोवोडो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला इथे योग्य उत्तर असणार आहे. इंग्लंड व अमेरिका म्हणजे कोवोडो. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19 खूप IMP हा प्रश्न आहे. समवर्ती सूचीमध्ये डॅश डॅश विषयांचा समावेश आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, समवर्ती सूचीमध्ये एकूण 47 विषयांचा समावेश आहे. यानंतर पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20 इथे दिलेला आहे की खालीलपैकी कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेस मालमत्ता धारण करण्याच्या, मालमत्ता विकण्याच्या तसेच भाडेतत्वावर देण्याचे अधिकार नाही. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. प्रश्न जे आहे तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्या. प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेत मालमत्ता धारण करण्याच्या, मालमत्ता विकण्याच्या तसेच भाडेतत्वावर देण्याचा अधिकार नाही. तर ग्रामपंचायतना असतो, जिल्हा परिषदेला सुद्धा असतो, महानगरपालिकेला सुद्धा असतो, परंतु पंचायत समितीला हा अधिकार नसतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला इथे बरोबर उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे आपण इतर स्पर्धा परीक्षेतले पुस्तकातील महत्त्वपूर्ण 20 प्रश्न आज पाहिले आहे. मित्रांनो असेच प्रश्न पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो आमच्या चॅनलची टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच काही प्रश्नांसोबत.